सपना देख रही थी क्या? नाही, खरंच आवाज येतोय की. पण एवढ्या रातचं कोण आलं असेल? डॉक्टर परत कुणाचा खून तर नसेल ना करत? त्यांचा काय भरोसा नाही. डॉक्टरांचं नक्की काय चाललंय ना, बघायलाच पाहिजे. ये क्या देख रही हूं मैं? मंजू तिथे डॉक्टरांसोबत, आणि एवढं होऊन बी ती डॉक्टरांसंग काय करते? डॉक्टरांनी नक्कीच काहीतरी गेम खेळला असणार आहे. ऐक. डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात. ऐक. काय होतं तुम्हाला? पाठीत खूप दुखतंय डॉक्टर, खूप कळा येत आहेत. सहन होत नाही डॉक्टर आता. ऐक. तुम्ही शांत व्हा, चेक करतो तुम्हाला. ऐक. इकडे इकडे बघा. ऐक. सावकाश. ऐक. थांबा. डॉक्टर, कशामुळे होत आहे? मी कायमचा अजून नाही ना होणार. असं आयुष्य नाही जगायचे डॉक्टर. मला प्लीज सांगा काय होतंय मला, सांगा. हो, तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही माझे पेशंट आहात, त्यामुळे तुम्हाला काय आजार झाला हे सांगून मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये. त्याने काय होतं, पेशंटच्या मनात उगाच. सिरियस तर नाही ना डॉक्टर? मी मरणार तर नाही ना? अहो तुम्ही शांत व्हा, मी आहे ना. मला भीती वाटते डॉक्टर, भीती वाटते. डॉक्टर, यांना यांना असं अचानक काय झालं? म्हणजे बेशुद्ध का झाले ते? नाही नाही, बेशुद्ध नाही झाले. त्यांना इंजेक्शन दिलं ना, त्याचा असर झालाय, त्यामुळे ते झोपी गेलेत. डॉक्टर, यांना नाही, ऍटलीस्ट मला तर सांगू शकता ना, नक्की काय झालंय? काही सिरियस तर नाहीये ना? बाहेर या, बाहेर बोलूयात. बोला डॉक्टर. तुम्ही बोलत का नाही? आम्हाला नक्की काय झालंय? हे पहा, जोपर्यंत त्यांच्या बॉडीचं संपूर्ण चेकअप करत नाही तोपर्यंत त्यांना काय झालं हे सांगणं कठीण आहे. तुम्ही माझ्यासाठी परक्या नाही आहात. मी माझ्या अनुभवाच्या आधारे एवढं सांगू शकतो की त्यांना गंभीर काहीतरी झालेलं आहे. म्हणजे सतत एका ठिकाणी बसून बॉडीची हालचाल न झाल्यामुळे, सतत जास्त औषधं घेतल्यामुळे त्यांच्या शरीराचा एखादा अवयव निकामी झालेला असू शकतो. तो परत कधीच रिकवर होणार नाही. खरं तर आज मला इथे यायला उशीर झाला असता तर त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं असतं. डॉक्टर, काय बोलताय तुम्ही हे? ठीक आहे, तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर विचारू शकता. येतो मी. तुमचा नवरा आता झोपी गेलाय, पण थोड्या थोड्या वेळाने त्याला चेक करत राहा. चेक करत राहू का? म्हणजे अशा केसेसमध्ये पेशंट कोमातही जाऊ शकतो, किंवा त्याला पॅरालिसिसचा अटॅक पण येऊ शकतो, किंवा झोपेतच तो. डॉक्टर, तुमची फी किती झाली सांगा. अहो मी तुमच्या नवऱ्याच्या भल्यासाठी. तुमची फी किती झाली तेवढंच सांगा. अहो मी काय बोलतो डॉक्टर. हे घ्या तुमचे पैसे. कमी असतील तर मला सांगा, उद्या येऊन क्लिनिक मध्ये देऊन जाईल.
तुम्ही निघू शकता आता. ठीक आहे, काही लागलं तर कळवेल. या. काळजी घ्या नवऱ्याची. डिंपल, तू एवढ्या रात्री इथे काय करतेस? तुमचीच वाट बघत बसली. अच्छा, म्हणजे तुला माहित होतं तर मी बाहेर गेलोय. त्याचं कसं आहे ना डॉक्टर, मांजराला वाटतं आपण डोळे झाकून दूध पितोय, आपल्याला कुणीच बघत नाही. पण तसं नसतं. त्या मांजराकडे पण कुणीतरी ध्यान देणार असतं, जसं मी तुमच्याकडे ध्यान देते. तुम्हाला मंजू दीदीला मी वाड्याच्या बाहेर जाताना बघितलं होतं. अरे वा, बरं झालं तू स्वतःच बघितलं, म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. म्हणजे मी नंतर सांगितलं असतं तर त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. कशाबद्दल? मी चॅलेंज जिंकलो डिंपल. मंजुळा फायनली माझी झालीये. डॉक्टर, या डिंपल एवढं सिंपल समजू नका. जे तुम्ही बोलाल आणि त्याच्यावर मी लगेच विश्वास ठेवल. मला माहित आहे तुम्ही कुठल्या तरी कामासाठी गेला होता बाहेर. कामासाठी नव्हतो गेलो, मंजूकडे गेलो होतो. तू पाहिलंस ना मंजुळासोबत बाहेर जाताना. मग ही औषधाची बॅग तुम्ही कशाला नेली होती? डिंपल डिंपल, इतके दिवस तू माझ्याबरोबर काम करतेस, कधी हुशार होणार आहेस? मंजुळा आणि मी एकत्र पकडले जाऊ नये म्हणून ही बॅग, कोणाला माझ्यावरती संशय येऊ नये म्हणून ही बॅग. मग एवढं भेटून आलो, कोणाला संशय तरी आला का? नाही ना. खूप छान वेळ गेला आमचा. आता खूप शांत झोप लागेल मला. चल, गुड नाईट. हे काय, रात्रभर तू अशीच उशाशी बसून झोपली नाहीस? माझं सोडाव. आधी तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. त्रास कमी झालाय ना? हो, आता बरं वाटतंय. त्रास कमी झालाय. ठीक आहे, मी डॉक्टरना फोन लावून देते, तुम्ही त्यांच्याशी बोला. आपण लवकरच ट्रीटमेंट घेऊयात. हा, हॅलो. हॅलो डॉक्टर, मी मंजुळा संगपाळ बोलते. हां बोला. डॉक्टर, काल अमरला खूप त्रास झाला हो. मला त्यांची खूप काळजी वाटते. द्या बरं त्यांच्याकडे फोन. द्या बरं मंजुळाकडे फोन. हा डॉक्टर, बोला ना. एकंदरीत लक्षणावरून परिस्थिती बिघडत चालली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ऑपरेशन करावं लागेल असं दिसतंय. नाहीतर 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 काय डॉक्टर? नाहीतर तो कायमचा अधू होईल आणि त्यानंतर ऑपरेशन करून सुद्धा तो पूर्ण बरा होईल ही शक्यता मावळून जाईल.
ऑपरेशनला साधारण किती खर्च येईल डॉक्टर? साधारणपणे 8 ते 10 लाख रुपये येईल. ओके. काय म्हणले डॉक्टर? काही नाही, डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन केल्यानंतर बरं वाटेल तुम्हाला. सर, मला अर्जंट 8-10 लाख रुपये हवे होते, म्हणजे लोन हवं होतं. बर, तुमच्याकडे काही दागिने असतील तर तुम्हाला बँकेमध्ये गहाण ठेवावे लागतील. एवढ्या कमी वेळात बँकेकडून लोन काही मिळणार नाही. काय करू? हां, विजयकडून काही मदत मिळते का बघू. कुठे गेला असेल विजय? दादा, तुम्ही विजयला कुठे बघितलं का हो? मगाशी खालच्या अंगला बघितला होता. दादा ऐका ना, 10 रुपये द्या ना मला. चल बेडे, भूक लागली. चल. 5 रुपये तरी द्या. चल. ओ दादा, 5 रुपये तरी द्या ना. ओ भाऊ, ओ दादा, भूक लागली हो. 5 रुपये द्या ना. काय रे बजा, काय सामान तू? अरे सामान नकोय मला. मंजून फोन करून अर्जंट बोलवून घेतले मला, म्हटली नाम्याच्या मॉलवर भेट. तुला बी कॉल केला होता? कामाला लागा. मला बी कॉल केला, मला म्हणली काहीतरी महत्वाचं काम आहे, भेटायचंय, येते म्हणली. काय महत्वाचं काम असेल रे नाम्या? नाही म्हणजे तिला दोघांना बी संगच भेटायचंय. मी आपण तो मंजू काय झालं का? चेहरा का पडलाय तुझा? तुझी तब्येत ठीक नाही का मंजू? माझी तब्येत ठीक आहे, पण अमरची तब्येत काल रात्रीपासून खूप बिघडली. त्यांचा आजार वाढतच चाललाय. लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. ऑपरेशनसाठी 8-10 लाख रुपयांची गरज आहे. म्हणून तुम्हाला फोन केला होता. तुमच्या दोघांकडून काही मदत होईल का प्लीज? नाही ग मंजू, माझ्याकडे असतं का नाही तर तुला दिला असतं बघ पैसे मी. माझ्याकडे पण नाहीत. मग तुमच्या ओळखीचं कोणी आहे का ज्यांच्याकडून 10-1 लाख रुपयांची व्यवस्था होईल? माझी जमीन विकली ना की मी त्यांचे पैसे त्यांना परत करेन. माझ्या जमिनीचा व्यवहार झाला असता तर आज माझ्यावरती ही वेळ आलीच नसती. तुम्ही एक काम करता, माझ्या जमिनीसाठी एखादं गिराईक बघता का प्लीज? संजूचाही पत्ता कुठे लागत नाहीये. हे करावं तेच कळेना, कोणाकडून मदत घ्यावी तेही सुचेना. डॉक्टर,
म्हणजे आता तुला ह्या टायमाला ह्योच पर्याय राहिलाय बघ. हा, तेच मदत करू शकतात बघ तुला. काय डिंपल, काय काय ग? डॉक्टर, काल रात्रीला काय घडलं तुम्ही मला सांगणार आहे का नाही? डिंपल, मला काय वेळ लागला असं वाटतं का तुला? आणि जे काय घडलंय ते मंजुळा आणि माझ्यामध्ये प्रायव्हेट आहे. तुला हे विचारताना काहीच वाटत नाही का? जरा सुद्धा लाज नाहीये तुझ्याकडे? डॉक्टर, जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नका. मला माहित आहे तुमच्या दोघांमध्ये तसं काहीच घडलं नाही. आणि तुम्ही किती बी शातीर वागला ना तरी बी मला माहित आहे तुम्ही कधी खरं बोलता आणि कधी खोटं बोलता. मी खरं सांगूनही तुला खोटच वाटणार आहे. मग मी खरं सांगून माझा वेळ का वाया घालवू? ठीक आहे, नका सांगू. मी मंजू दीदीला विचारते. विचार, ती तरी सांगू शकेल का? काहीच कसं वाटत नाही हे विचारताना एक. त्यामुळे जे आपलं ठरलंय ते तू कर. काय करू? गुडघ्यावर बसून नाक घासून माझी माफी मागायची आणि म्हणायचं, डॉक्टर तुम्ही देव माणूस आहात. आपण जे चॅलेंज लावलं होतं ते मी हारली. मला कबूल आहे, कर. डॉक्टर, मैं पागल दिखाई देती हूँ. मैं ऐसा कुछ भी नहीं करने वाली. तुला हे करावं लागेल कारण तू चॅलेंज हारलीयस. आणि जी माणसं माझ्या समोर चॅलेंज हारतात त्यांना गुडघ्यावर बसून माफी मागताना बघून मला खूप आनंद होतो. त्यामुळे गप बस आणि माफी माग. डॉक्टर, आत येऊ का? अरे तुम्ही या ना, या. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. नाही, डिंपलला असू देत, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही, तुम्हाला पाणी वगैरे हवं असेल तर. मंजू दीदी, तुला पाणी पाहिजे का? बघितलं, नकोय तिला पाणी. कशी आहे अमरची तब्येत आता? त्यांच्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं. मला अमरचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचंय. त्यासाठी किमान 10 लाख रुपयांची गरज आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही प्लीज माझी जमीन घेता का? म्हणजे अमरचं ऑपरेशन सुद्धा लवकर होईल. मला आवडेल तुमची मदत करायला. माझ्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर जर का आनंद येत असेल तर तो आवडतोच मला. मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार. काही करायची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त जमीन घ्या, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. ठीक आहे, माझ्याकडे 4 लाख रुपये कॅश आहेत आता. तुम्हाला कॅश चालेल ना? इथे नाहीये पण रूम मध्ये. तुम्हाला माझ्याबरोबर रूम मध्ये यावं लागेल. चला. मंजू, येतेस ना? काय झालं? ये ना. घाबरू नकोस. तुझ्या इच्छेशिवाय मी काहीही करणार नाही. ये. डॉक्टर, घाबरू नकोस. मी तुला म्हणालो ना, मी तुझ्या इच्छेशिवाय काहीही करणार नाही. अगं, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. मला तुझं प्रेम असं जबरदस्तीने उरबाडून नकोय. पैसे हवेत ना? 1 मिनिट.
एकच मिनिट, माझी एक अट आहे.